दिवाळीचा फराळ बनवायचा म्हणजे एक प्रकारचं महायुद्ध आणि मी त्यातला भल्लाळ देव सगळ्यात मागं. त्यामुळे पुढाकार घेऊन सगळी जबाबदारी मम्मी, बायको, दीदी आणि सुनील दादा. बाकीचा फराळ माझ्या उपस्थितीशिवाय झाला, पण लाडू चिवडा मी मुख्य कर्म करेन असे नाही, परंतु रसग्रहण विभागाची जबाबदारी स्वीकृत करीत आहे. हेतू एकच, राष्ट्रसेवा हाच धर्म. याचा डायलॉग मारून मी टेस्टिंग विभागाची जबाबदारी घेतली. कढई ठेवली, गॅस पेटला आणि कळ्या पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली. गरम तेलात कळ्या उड्या मारत होत्या आणि त्यांची ही टेक्निक बघून मला पण युद्धात उतरायची इच्छा झाली. माझी स्पीड आणि टेक्निक बघून सगळे हसायला लागले. सुनील दादांनी मला सन्मानपूर्वक निघत नाही म्हणून आदराने जाण्याची विनंती केली. पाणी आणि साखर याला एकत्रित करून पाक उकळायला लागला तसं माझी आत्मा किचनमध्ये ओढली गेली. म्हणून एक कमांडर असल्यासारखी चाशनीला एकजीव करत होती. थंड सरबत पिऊन परत युद्ध सुरू झाले. मग कळ्या आणि पाक यांना एकत्र करून 2 तासांनी लाडू बनवायला घेतले. लाडू गोल असतात आणि माझा आणि आकारांचा काहीही संबंध नसल्यामुळे मी ही जबाबदारी घरच्यांवर दिली. एक युद्ध जिंकले. महायुद्धाचा दुसरा फेज. आता चिवडा काबीज करायचा होता. रणभूमीमध्ये तेल आणि त्यात शेंगदाणे उतरले आणि लगेच फुटाणे घालून 2 सेकंदात बाहेर काढले. मसाला अटॅक करण्यासाठी सगळे चिवड्याचे मसाले एकत्र केले आणि लसूण कढीपत्ता सोबत मसाले भाजून घेतले. शेवटी पोहे घालून खमंग चिवडा तयार झाला. पूर्ण वेळ उंटावरून आदेश देऊन झाल्यावर मी टेस्टिंगची सुरुवात केली. हे युद्ध आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नाहीतर पुढचं युद्ध तुमच्या सोबत.